आपण डाळ भरायला सुरुवात केली. गरम आहे आता ती हे होते म्हणून लगेच झाकण नको लावायला. गरम आहे डाळ, उन्हामध्ये होती, फार गरम आहे डाळ. हे पहा हाताला लगेच हळद लागली. अजून याच्यात तिसऱ्या टप्प्याची डाळ ही. दिसतो का कुठं तुम्हाला भुईमुग मित्रांनो? मला दिसला. हे पहा, हा बघा, हा भुईमुग. आणि हे बघा एवढं दाट गवत आलेलं आहे. उगवतोय काय, पण इथपर्यंतच गवत आहे, इथून पुढे काय गवत नाहीये. बोर, विहिरीमध्ये बोर घेतात. बुलडोजर तुम्हाला पाहायचंय का? बुलडोजर पाठीमागणं जमीन कशी सपाट होते. आधी मला तसं म्हणायचे. हे बघा बुलडोजर, पाठीमागणे जमीन बघा. मांडी घालून खुरपणी. आम्ही असंच खुरपतो मांडी घालून. हे बघा आमची अशी मांडी घालून खुरपणी चालू आहे. का तुम्हाला खुरपायचं नाही का? ते बुलडोजर जरा विसावलेत. काय नाही, बसले बसले आपलं हे करतात. आताची जेवण झालं, जेवणाची सुट्टी झाली. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. खरं तर ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई ब्लॉग मध्ये. आपली मीराताई. ए बोल ना काहीतरी. हॅलो ड्रायव्हर. तिथं ते काय हो ना, आणि ते काय पेरले? ते गहू आहे का? उशिरा पेरला का? बापरे. बघा आमच्या नानीचा गहू. आणि नानी आमची इथं खुरपती आणि आमचे नाना तिकडे विहिरीवर झेंडावंदन. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ पहा. पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहताय, चला तर मग लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगायला विसरू नका तुम्ही कुठून माझे व्हिडिओ पाहताय. भुईमुग खुरपण्याची धम्माल. आता इकडे सुगीचे दिवस अजून काय आले नाही. ज्वारी पण कुठे कुठे आल्यात. हे बघा किती हिरवी आहे. आता 8-15 दिवस सहजच लागतील. ती ज्वारी तर किती हिरवी आहे. कोणाच्या तरी आलेत, पहिल्यांदा पेरलेल्या आलेत. आणि एकाची आली की सगळेच आमच्याकडे हुल होतात ज्वारी काढायला. काय नाही, 2-4 दिवसात ज्वारी येते ही पण काढायला, नानीची पण. हा स्वयंपाक हातानेच करतात का? इथे स्वयंपाक केला का? ते हे वाटतं ना, काय म्हणतात ते, हा एमपीचे ते काहीतरी कन्नडी येत ना वाटतं असतात. विहिरीमध्ये बोरचा घेतात. थोडं ओललंय म्हणून, नाही तर येत आहे ना. तर काय, जमीन अशी पूर्ण जमीन हलवावं लागते. हे इकडं हा खड्डा आहे ना, सगळं पावसामध्ये वाहून आलेलं. इकडे बी पडलेलं. इकडं जास्त काँग्रेसच आहे. लिंबोणीमध्ये हरभरा लावलाय. कसं वाटतं तुम्हाला खुरपताना नानी? लय भारी वाटतंय. हो का? नगरला बरं आहे का? आपलं इथं बरं वाटतं? इथंच बरं वाटतंय. त्या आल्या नगरवरनं, आम्ही आलो मुंबईवरनं. नाही पण भारी मज्जा येते बाई. पण हे अभ्यासापेक्षा भारीच आहे हे रानातलं काम. इथं काय कोणी नापास करत नाही. कमी मार्क येत नाही, फक्त मागे पुढे होतं जरासं. काय नाही, पण हे बघा असं मांडी घातली का पाय पसरले. आरारा, मांडी घालायची. आरारा, मी पण मांडी घालूनच खुरपते. पण थोडंसं खुरपलं की मग उठून पुढे जायचं, मग परत तिथं बसायचं सावरून. कधी कधी आता मी 2 पायर पण खुरपू शकते, पण सुरुवातीला आल्याला मला ही जमत नव्हतं. नुसतं भात घ्यायला अंगणवाडीत येत. आम्ही दोघं काम करतो.
अरे दोघींची सेमच आहे. कोण पुढे जाणार आहे? भात जास्त खातो आम्ही. भात जास्त खातो. दाखव सगळीकडे. अरे ही साखरेवर पुढे जायला ह्यांना दाखव. हे म्हणतात सरवूड समोर ह्यांना दाखव. कुठे कुठे राहतं का हो? अगं बाई हे खाली राहिलंच बसले जागी. बरोबर बोला का सर मग पुढे सर यायचं बरं. छडी घ्या ना हातात. छडी मारले का मारा जो मागे तेव्हा मीच मागे मागा पाताळाला लागल्या. बरं बरं मालक बरोबर आहे का? खाली बघा नाही तर हे यायचं डोळ्यावर. इकडे दाखवा. ही टेक्निकल असेल तर ही कुठली टेक्निकल आहे काय माहिती खुरपायची. पायपासून पाय पसरून नाही होते असं मारतात ना. कौस काढता का तुम्ही का नुसती माती हे बघा मी बघा एकदम प्रामाणिकपणे हे बघा. हे बघा खुरपते. झाले का 2 मिनिटं? झाला असेल. चल बोलत राहा. पहा आता आम्ही एवढं भयमुख कृपायला लागलेलो आहोत. ह्या जेवून बसल्या, ह्या पण बसल्या, पण मी नाही बसले आणि मी जेवले पण नाही. मी घरीच जेवून आले. आम्ही थेट घरी जेवून आले आणि मी न जेवता काम करते. आणि ह्या आळशी जेवण झालं की यांना आराम पाहिजे असे आम्ही तिघीजणी जावा आहोत. ह्या मोठ्या ह्या जरा मध्ये आहेत लिमिटमध्ये आणि मी सगळ्या कुटुंबामध्ये मी सगळ्यात शेवट आहे. सो मित्रांनो कसा वाटला आज व्हिडिओ तुम्हाला कमेंट करून सांगा. सो मी मीराताई तुमची रजा घेते वेळेस सांगते पुन्हा रुजू होणाऱ्या नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.